काँग्रेसचे नेते भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत हे खरं तर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि विशेष म्हणजे आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य असा सोहळा खरं तर होणार आणि याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर बघितलं तर ह्या तयारीच्या निमित्तानं खरं तर आज भाजपचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला त्या बालेकिल्ल्यामध्ये आता शिवसेनेची ताकद वाढताना खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना आता कुठेतरी आपले पाय रुजवत असलेली देखील चर्चा आता जोरदार सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण बघितलं तर सांगोला असेल, पंढरपूर असेल, मंगळवेढ असेल या भागामध्ये कुठेतरी शिवसेनेची ताकद ही कमी होती. मात्र ह्या प्रवेशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद आता इथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आज एकनाथ शिंदे काय खरं तर वक्तव्य करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं ते लक्ष लागून राहिलेलं. खरं तर पंढरपूर नगर परिषदेवरती खरं तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीची खरं तर सत्ता आहे. मात्र जिल्ह्यात जर आपण बघितलं संपूर्णपणे भाजपमय वातावरण आहे. त्यामुळे खरं तर निधीसाठी कुठेतरी हा प्रवेश केला जातो अशी शक्यता किंवा असं सांगण्यात देखील येतो. मात्र कशा पद्धतीनं हा निधी आता शिवसेना या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला देणार आणि कसं बळ देणार या भालकेंना किंवा सावंत हे देखील आता पाहावं लागणार. आपण जर बघितलं राज्यामध्ये खरं तर ऑपरेशन टायगरची देखील चर्चा सुरू होती. ते ऑपरेशन टायगर आता खरं तर सोलापूर जिल्ह्यातून म्हणजे आज पंढरपुरातून त्याची खरं तर सुरुवात झाली असं देखील म्हणलं तर काही अवघड ठरणार नाही. एकंदरीत या दोन नेत्यांबरोबर अजून कोण कोण जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार याकडे देखील आता लक्ष लागलेलं. आपण जर बघितलं तर माळशिरसमध्ये देखील मोहिते पाटील असतील किंवा उत्तम जानकर असतील हे देखील या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्या देखील आता चर्चा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण भगवं वातावरण झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरात ज्या रस्त्याने खरं तर एकनाथ शिंदे येणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती खरं तर स्वागत आहे देखील बॅनर लावलेले आहेत. त्याचबरोबर ही जी आपण जी बघतो शिवसेनेचे भगवे झेंडे आहेत हे देखील संपूर्ण परिसरामध्ये लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत संपूर्ण पंढरपूर शहर हे भगवमय देखील आता झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जिल्ह्यामध्ये खरं तर आता जे मातब्बर नेते कधी प्रवेश करणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पंढरपूरतून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.